नागपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाकरता आज आरक्षण सोडत आहे। आरक्षण सोडतीकडे नागपूरकरांचं लक्ष आहे। भाजपचाच महापौर होण्याची शक्यता दाट आहे। तर तिथं राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील 50% आरक्षण मर्यादेचा पेच हा कायम राहिलाय। 27% ओबीसी आरक्षणामुळे 20 जिल्हा परिषदा 200हून अधिक पंचायत समित्यांच्या निवडणुकांमधील एकूण आरक्षण 50%च्या पुढे गेलंय। या आरक्षण मर्यादा उल्लंघनासंदर्भात बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेऊन स्पष्ट निर्देश देईल आणि निवडणुकांचा मार्ग हा मोकळा होईल अशी अपेक्षा खरं तर होती, पण सुनावणीच होऊ न शकल्यामुळे 20 जिल्हा परिषदा आणि 200हून अधिक पंचायत समित्यांच्या निवडणुका या मात्र लांबणीवरच गेल्याचं चित्र आहे। किंबहुना या सगळ्या संदर्भात समित्यांच्या निवडणुका ज्या आहेत त्यातला पेच मात्र अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेतोय आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडून। भाग्यश्री, आपण पाहतोय झेडपी पंचायत निवडणुका आणि या मुद्द्यावर मात्र आता काल सुनावणीच होऊ शकलेली नाहीये, त्यामुळे पेच वाढताना दिसतोय। नक्कीच आपण बघतोय लाघवी की सुनावणी न झाल्याने पेच वाढलेला पाहायला मिळतोय। खरं तर ही सुनावणी होणं अपेक्षित होतं। याचं कारण अनेक दिवस झाले या सगळ्या गोष्टी रखडलेल्या आहेत, यामुळे इलेक्शन देखील रखडले होते। खरं तर महापालिका निवडणुका नगरपालिका निवडणुकांच्या बाबतीत देखील काहीसं असंच झालेलं पाहायला मिळालं होतं। मात्र त्यानंतर आपण बघतोय की 31 जानेवारी पर्यंत सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण करा असं सांगण्यात आलं होतं न्यायालयाकडनं, आणि त्यानुसार आता निवडणुका ज्या आहेत त्या पार पडलेल्या पाहायला मिळाल्या। असं असलं तरी ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यांचा काय असा प्रश्न होता। काल ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी ही याचिका दाखल केलेली होती। बाठिया कमिशनने दिलेली जी आकडेवारी आहे ओबीसीची ती चुकीची आहे अशा पद्धतीचं या याचिकेमध्ये लिहिलेलं होतं। तसंच इम्पेरिकल डेटा जो दिलेला आहे तोच मुळात कमी आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर आता कालच्या दिवसात ही सुनावणी होऊ शकली नाही, कारण काल आरवली पर्वत रांगांसंदर्भात अनेक सुनावण्या काल कोर्टामध्ये होत्या आणि याच सुनावण्यांमुळे महत्वाच्या ज्या सुनावण्या होत्या त्या काल पार पडू शकल्या नाही। त्यातली महत्वाची एक सुनावणी चिन्हवाली जी पार पडली नाही, आणि त्यातली आणखीन एक महत्वाची महाराष्ट्राच्या दृष्टीने जी सुनावणी होती ती म्हणजे ओबीसी आरक्षणाची, ज्यामुळे जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत तीही पार पडू शकलेली नाही। त्यामुळे आता ही सुनावणी नेमकी कधी पार पडणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। लागेल निश्चित। भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेला सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।